सर्व पुण्यातील महाराष्ट्रातील माझ्या देशातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर महाराष्ट्रामध्ये मागच्या या सगळ्या पावसाळ्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये खूप मोठी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे त्या लोकांच्या बद्दल एक संवेदना या ठिकाणी व्यक्त करतो। देशभरामध्ये पंजाब असेल, हिमाचल असेल, अशा अनेक राज्यांमध्ये सुद्धा खूप मोठी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे हा दिवाळीचा सण साजरा करताना निश्चितपणे ज्या लोकांना खरं तर शेतकऱ्यांचं इतकं मोठं नुकसान झालं, मोठी हानी झाली, आज तोही विषय मला असं वाटतं की त्याचं सुद्धा स्मरण, त्याची आठवण ठेवून आपण सगळे दिवाळीचा हा सण साजरा करूया, हीच माझी मला असं वाटतं की अपेक्षा आहे। अण्णा, ज्या पद्धतीने या सगळ्यावरती तुमच्यावरती आरोप होत आहेत जैन बोर्डिंग संदर्भामध्ये, तुमची नेमकी भूमिका काय आहे या सगळ्या संदर्भात? बघा, मी पुण्यात नव्हतो, मागचे 4-5 दिवस तर मी पुण्याबाहेर होतो, दिल्लीला होतो, मुंबईला माझा प्रवास चालू होता आणि मी आपल्याच माध्यमातून थोडं वेगवेगळ्या चॅनेलवरती आणि ह्याच्यावरती ह्या सगळ्या बातम्या पाहिल्या। मला असं वाटतं की हे स्पष्टीकरण मी आज केवळ यासाठी देतोय की कोणी राजू शेट्टी आले, त्यांनी आरोप केला, कोणी पुण्यातला नेता आला आणि त्यांनी माझ्यावरती आरोप केला, म्हणून मी याचं स्पष्टीकरण आपल्याला देत नाहीये। ज्या पुणेकरांनी मला निवडून दिलं, ज्यांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलाय की आमच्या खासदारांनी चांगलं काम केलं पाहिजे, आमच्या खासदारांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे, लोकभावना विचारात घेऊन विश्वासानं काम केलं पाहिजे, मला असं वाटतं या सगळ्या मागच्या 5-6 दिवसाच्या या सगळ्या वातावरणामध्ये निश्चितपणे माझ्या पुणेकरांच्या मनामध्ये सुद्धा कुठंतरी शंका आली असेल की ह्याच्यात तथ्य काय आहे, याच्यातलं सत्य काय, आणि म्हणून मी केवळ आणि केवळ त्यांच्यासाठीच आज आपल्याशी संवाद साधतो की मला या विषयाचं स्पष्टीकरण देणं क्रमप्राप्त वाटतं, ते माझं कर्तव्य मला वाटतं। का तर आमचा लोकप्रतिनिधीचं नाव याच्यामध्ये आलं, ही शंका कुठंही पुणेकरांच्या मनामध्ये राहू नये म्हणून मी या सगळ्या 4 दिवसाच्या जे काही मीडियाला चाललं होतं, सोशल मीडियाला चाललं होतं, त्याच्या खोलात गेलो आणि काही माहिती सुद्धा माझ्या सोबत आहे, मी ती आणली। माझा कागद आहे का? हां, बघा, याच्यावरती म्हणजे राजू शेट्टींनी जो आरोप केला तो आपण सगळ्यांनी दाखवला। राजू शेट्टी या महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे। अनेक कामाबद्दल, अनेक विषयाबद्दल ते मला वारंवार दिल्लीला आले, भेटले, परंतु हे सगळं होत असताना इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं, मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं। मुद्दा हा येतो की जैन बोर्डिंगचं जे काही खरेदी खत झालं, त्याचा व्यवहार झाला, हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं, त्याने ते विकत घेतलं, करार झाला, खरेदी खत झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे। मी माझ्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तसं घोषित केलंय। मी 100% मान्य करतो की मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे प्रतिज्ञापत्र सादर केलं, मला काही लपवायचं कारण नव्हतं। त्याच्यामध्ये मी माझा शेती व्यवसाय करतो, मी 2-3 ठिकाणी माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो, ते सगळंच्या सगळं मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलं। इथून 20 किलोमीटरवरती माझं गाव आहे, मुळशी तालुक्यातलं, तिथे माझी शेती आहे, पारंपरिक वडिलोपार्जित शेती आहे, ती शेती आम्ही करतो। गेले 15-20 वर्ष मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये बांधकाम व्यवसाय करतो। मी पुण्यात एसआरजेचा प्रकल्प केला, मी पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून मी बांधकाम व्यवसायात काम केलं। एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का, तर स्वच्छ व्यवसाय केला, तो कागदावर दाखवला, तो प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवला, मला काय लपवायची आवश्यकता वाटत नाही। आता राहिला गोखलेंचा माझा विषय। गोखलेंबरोबर मी जे काय प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या 2 LLP होत्या, भागीदारीच्या फर्म होत्या, ती एक होती गोखले इस्टेट LLP, दुसरी होती गोखले फ्युचर LLP। या दोन्ही ज्या भागीदारी संस्था आहेत त्यातली एक संस्था जी भागीदारीची आम्ही जी तयार झाली ती झाली
3/8/2022ला, दुसरी झाली 3/2/23ला. म्हणजे 23 साली मी आणि विशाल गोखले यांनी मिळून एक LLP केल्या 2. आणि मी तुम्हाला सांगतो, हे पब्लिक डॉक्युमेंट आहे, तुम्ही आज कुठेही जाऊन पाहू शकता. मी या LLP मधनं बाहेर पडायच्या अगोदर सुद्धा एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट या दोन्ही LLP मधून झालेला नाही. हे आपण तपासू शकता. कुठलेही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही, कुठला व्यवहार झालेला नाही, कुठलाही प्रोजेक्ट झाला नाही. एक. दुसरं, आता जैन बोर्डिंगचा विषय आला. मी पार्टनरशिपमध्ये असताना एकही व्यवहार झाला नाही, हे तुम्हाला क्लिअर कुठेही पब्लिक डॉक्युमेंट आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही याचं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या साईटवर जा, तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरा विषय आला की या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मग मुरलीधर मोहोळांची पार्टनरशिप आहे. मी आपल्याला सांगतो, या दोन्ही LLPच्या राजीनामा देऊन मी 25 नोव्हेंबर 2024ला, मी कागदही दाखवतो आपल्याला, 25 नोव्हेंबर 2024ला, आणि दुसरं जे आहे दोन्ही 25 नोव्हेंबर 2024ला मी ह्या दोन्ही LLP मधनं बाहेर पडलो. त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो. आपण सगळे तारीख पाहू शकता, इथे तारीख दिलेली आहे. या दोन्ही LLP मधनं मी बाहेर पडलो नोव्हेंबर 2024. बरोबर. आता विषय राहतो मग या जैन बोर्डिंगचं एकूण जर आपण क्रमवारी पाहिली की हा व्यवहार कसा झाला, तर 16/12 म्हणजे 16 डिसेंबर, बघा, म्हणजे मी बाहेर पडून त्याच्या आधी 1 महिना झाला होता. आणि त्याच्या आधी सुद्धा या दोन्ही फर्ममध्ये माझा एकही व्यवहार, एकही प्रोजेक्ट गोखलेंबरोबर झालेला नाही. आम्ही एखादा व्यवसाय एकत्र करावा, काहीतरी प्रोजेक्ट करावा म्हणून ते करून ठेवलं होतं. लपवलंय का? नाही लपवलं. सांगतोय, क्लिअर सांगतोय. दुसरं, जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींनी 16 डिसेंबरला त्यांची जी काय मीटिंग झाली, त्याच्यामध्ये जी ट्रस्टची मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा डिस्कस केला. 16 डिसेंबर 2024ला त्यांनी हा ट्रस्ट, ही जमीन विकसकाला द्यायचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर त्यांनी 20 डिसेंबरला पुण्यातील प्रभात, फायनान्शियल एक्सप्रेस, पुढारी, बिझनेस स्टँडर्ड मुंबई आणि पुढारी मुंबई अशा अनेक वर्तमानपत्रामध्ये याची टेंडर नोटीस केली. कधी केली? 20/12/2024ला. आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया होत असताना अंतिम ज्या वेळेला गोखलेंनी या ट्रस्ट बरोबर जे सेलडीड झालं, जे विकत घेतलं गेलं जमीन, ती घेतली 8/10/2025ला. आता मला सांगा, 8/10/2025ला जो व्यवहार झाला आणि मी बाहेर पडलो 25/11/2024ला, म्हणजे 11 महिन्यापूर्वी, ज्यावेळेला हे डॉक्युमेंट होतं त्याच्या आधी 11 महिन्यापूर्वी, म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्ममधनं बाहेर पडलो आणि ती फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही, तर मग मुरलीधर मोहोळचा या विषयाशी संबंध कुठे आला? मी तुम्हाला सांगतो, पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांचा माझा विश्वास आहे. तुम्ही सगळं बघा, पुण्यातल्या एकाही जैन बांधवांनी आरोप केलेला नाही. मी त्यांच्यासोबत, ते माझ्यासोबत आहेत. आजही माझी त्यांच्याशी चर्चा चालू आहे. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून जैन धर्मियांच्या, आमच्या सगळ्या बांधवांच्या भावना ह्या लक्षात घेऊन उलट मला मदत काय करता येईल हा मी विचार करतोय. राजू शेट्टी आले, माहिती घेतली नाही, बेचूट आरोप करत सुटले. त्यांनी केले ते केले की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले. बोलू द्या, मला फरक पडत नाही. आणि बातम्या पण लागल्या. मला खरं तर खूप वाईट याचं वाटतं. आपण सगळे खूप मित्र आहोत. आमच्या प्रसारमाध्यमांनी सुद्धा कधी कधी ह्याची काळजी घेतली पाहिजे की एखाद्या विषयाची सत्यता तपासली पाहिजे. बातम्या काय लागल्या? मुरलीधर मोहोळ 3,000 कोटीची जमीन 350 का 300 कोटी 300 कोटीत घेतली, हडप मोहोळ अडचणीत, हडप मोहोळ गोत्यात. मला असं वाटतं की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना 30-32 वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनात आम्ही काम केलंय. मी वाईट याचं वाटतं की अशा एखाद्या चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची होतं, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. पण मी समजून घेतलं की जी समोर तुमच्या परिस्थिती आली ते तुम्ही मांडली.
माझं काम होतं की त्याचं स्पष्टीकरण देणं आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये आज मी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आणि ज्या दिवशी मी ह्याच्यातनं बाहेर पडलो, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचं ऑफिशियल डॉक्युमेंट इथं आहे सही शिक्क्याचं की त्याचा सुद्धा रिपोर्ट माझ्याकडे, मी तो ह्या सगळ्यांना पाठवला, सगळ्यांना की बाबांनो चुकीचे आरोप करू नका, मला चुकीचं असेल तर मला सोडू पण नका. शेवटी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्या दिवशी मला जाणवेल की मी चुकतोय, मी वाईट काहीतरी करतोय, माझ्या पुणेकरांशी मी प्रतारणा करतोय, त्यांच्या विश्वासाला तडा जातोय, मी तुम्हाला सांगतो स्वतःहून बाजूला होईल. पण चुकीचे आरोप आणि चुकीच्या विषयाला कृपया मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे आपण. आणि म्हणून मला एवढंच वाटतं की राजू शेट्टी जे बोललेत, मी त्यांचा आदर करतो, आजही त्यांनी माझ्याशी कधी चर्चेला यावं, एक फोन त्यांनी केला पाहिजे होता मला, एक की मुरलीधर मोहोळ मी तुम्हाला आतापर्यंत 4 वेळा दिल्लीला भेटलो, शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा केली, हा विषय असा की तुमच्यावर आरोप केला जातोय, तर तुम्ही एकदा बोला. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात दूध का दूध पाणी का पाणी. आता तो व्यवहार गोखले आणि ट्रस्ट हा कायदेशीर बेकायदेशीर ते कोण ठरवेल, संबंधित व्यवस्था ठरवेल. आज मला सांगा पुण्यात कुठं रेट आहे हो, ती 1 लाख स्क्वेअर, मी माहिती घेतली, खूप खोलात गेलो, 1,20,000 स्क्वेअर फीटची जागा आहे, तिचं व्हॅल्युएशन 3,000 कोटी. मुंबईत एका नेत्याने आकलीचे तारे तोडले, 4,000 कोटी गेले. अरे बाबा, पुण्यात 20,000 सगळ्यात मोकळ्या जागेचा 20,000 पर स्क्वेअर फूटच्या रेटपेक्षा हायएस्ट रेट पुण्यात नाही, कुठंच नाहीये. मुंबईत मलबार जिल्हा सुद्धा नाही. आज तुम्ही काय लावलंय? 300, 350, 350 कोटीची जागा 3,000 कोटी, अडचण नाही बाबा. मग माझी एवढीच विनंती राहील की या सगळ्या याच्यामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी थोडी वास्तविकता तपासू, सत्यता तपासू. जर त्याच्यात दोषी कोणी आढळलं तर त्याला कोणी सोडू नका, माझ्याशी सोडू नका. म्हणून माझी आपल्याला हीच विनंती होती की मी नव्हतो पुण्यात 4 दिवस, आणि कोण काय बोलतं कोण काय बोलतं याच्यामध्ये मला असं वाटतं काही इंटरेस्ट नाही, मी नाही बोललो. मला माझ्या पुणेकरांशी जी माझी बांधिलकी आहे मी ती जपली पाहिजे. आणि तुम्ही मंडळी ह्या लोकशाहीचा स्तंभ आहात, त्यामुळं तुम्ही मला विचारणं जे विचाराल ते मला बंधनकारक आहे तुम्हाला उत्तर देणं, का तर माझं ते कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रसारमाध्यमांना, माझ्या पत्रकारांना मला जे विचारतील ते सांगणं माझं कर्तव्य आहे. मला असं वाटतंय का की मूळ विषयापासून हा सगळं संपूर्ण प्रकरण जे आहे ते पॉलिटिसाइज केलं जाते समोर आलं ना. बघा ना, शेट्टी साहेब बोलले, नंतर पुण्यातले आमचे काही नेते त्याच्यात सहभागी झाले, आज तर काय नवीनच सुरू झाले कालपासून. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्याच्यावर जाणारच नाही. मी कोणावर टीका हे बघा मी कधीच करत नाही. माझ्यावर झालंय, मी क्लिअर त्याचं मला असं वाटतं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. हे बघा, मी तर कुस्ती केलेली आहे, मी कोल्हापूरला होतो. कुस्ती 2 प्रकारची असते बघा, एक खरी कुस्ती असते आणि एक नुरा कुस्ती असते. राजू शेट्टी हे नुरा कुस्तीचे पैलवान वाटतात मला. अहो माहिती घ्या, खरी कुस्ती करा ना, माझी तयारी आहे कधी पण. नुरा कुस्ती नका करू, नुरा कुस्तीने काय होत नाही. नुरा कुस्ती आणि खरी कुस्ती यातला फरक पुणेकर पण जातात आणि खरं तर कोल्हापूरवाल्यांना पण माहिती आहे नुरा कुस्ती कोण करतात. अण्णा, तुम्ही पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाहीये, पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाहीये, आम्ही नाव घेतो. रवींद्र धंगेकरांनी ट्विट केलं, जे स्लोगन तुम्ही निवडणुकीत वापरलं होतं ना की काय म्हणतात, हे बघा आम्ही वाचलं, मला ते कुठून ना कुठून आलं. निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असेल, लोकसभा असेल, या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर. तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही. आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही. काय वैफल्यग्रस्त आहे, सगळीकडनं नाकारलं गेलेलं आहे, आणि मग आता करायचं काय म्हणून रोज काहीतरी नवीन उद्योग सुरू झाले त्याच्यावर टीका करत आहेत. आणि मला असं वाटतं त्याच्यावर अधिक काय बोलायचं असेल तर आमचे पुष्कर तुळजापूरकर बोलते. अण्णा, हा प्रश्न हे उपस्थित होत आहे की अण्णा मला असं वाटतं की आमच्या वरती नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही महायुतीतले सगळे नेते आमची जे सांगतील ते आम्ही ऐकतो. आता इथं हाय काय प्रकारे काय प्रकरण आहे त्यांचं त्यांनाच माहिती, त्यामुळे मी कुणाला सांगणार नाही, मी कुणाला पडणार नाही. बघा, दादांवरती सुद्धा आरोप केले. एक कागद दिला का हो दादांच्या आरोपावरती? एक कागद नाही दिला. तर मला असं वाटतं की तुम्ही लोक पण आता मुंबईत जसं एक सकाळी काहीतरी भोंगा वाजतो तसा आता पुण्यातला तुम्ही सुद्धा विचार करा की कोणाला एंटरटेन केलं पाहिजे, कोणाचं वाजवलं पाहिजे, कोणाला आपण विचारलं पाहिजे का. ते तथ्यच नाही ना काही. त्यामुळे मी काय त्या व्यक्तीबद्दल बोलणार पण नाही. आमचा पुष्कर समर्थ आहे. माहिती न घेता यांनी आरोप केलेले आहेत, मग त्यांना कायदेशीर नोटीस नाही देणार. हे बघा, त्यांच्या समोर जी माहिती आली त्याच्यावर ते बोलले. राजू शेट्टी साहेब, मी सांगितलं सिनियर नेता आहे, त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल ते बोलले असतील. मी त्यांच्याबद्दल काही आकस माझ्या मनामध्ये नाही. मुळात माझ्या पुण्यातल्या जैन बांधवांचा माझा विश्वास आहे, मला दिसून आलंय.
एक सुद्धा बघा, त्या दिवशी मोर्चा झाला, जैन बांधवांनी इतका मोठा मोर्चा केला त्यांच्या मागणीसाठी, त्यांची अधिकृत प्रेस नोट मी पाहिली, एकही कुठं नावाचा उल्लेख नाही का, त्यांना माहिती माझा काहीच संबंध नाही. तुमचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं आहे की तो व्यवहार जो आहे तो रद्द करण्यात यावा. तो व्यवहार जो आहे तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे का, चुकी झाला आहे, पुण्यात इथून मागे अनेक ट्रस्टचे व्यवहार झाले, ते चर्चा करा, ते शोधा. 2 दिवसात ऐका ना, मला तेच मी ऐकलं, ती माझी नाही, ती कोर्टात पण विषय गेला, आता ती न्यायालयीन बाब आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जो योग्य निर्णय करतो कुणी करते. मला ट्रस्टशी घेणं नाही, मला गोखलेंशी घेणं नाही, काय करायचं मला. माझ्यावरती आरोप झाले त्याचं मला असं वाटलं मला पुणेकरांना माझ्या स्पष्टीकरण द्यावं. पुणे शहराची म्हणून तुम्ही यात लक्ष घालणार का नाही? मी मगाशी सांगितलं, माझ्या जैन बांधवांना जर वाटलं की याच्यामध्ये आम्हाला मदत करावी, मी त्यांच्यासोबत उभा आहे. अण्णा, तुम्ही म्हणाले की 1 रुपयाचा व्यवहार न करता मी त्या गोखले LLP मधून बाहेर पडलो आणि त्यानंतर 1 महिन्यातच ही सगळी सुरू झालं जैन बोर्डिंगच्या जागेच्या प्रक्रिया. मग आरोप हा होतोय की तुम्हाला आधी माहित होतं का या सगळं प्रकरण? अरे बाबा, तुझी माझी मैत्री आहे, तुझी माझे संबंध आहेत, बरोबर. तू एखादा व्यवसाय करतोय, व्यवहार करतोय कुठं, तुझं उद्या काय झालं तर मला दोष देणार का कोणी? विचार लक्षात घे, मी पुण्याचा लोकप्रतिनिधी आहे, 30 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतो. या शहरातल्या सर्वसामान्य माणसापासून शहरातल्या उद्योगपतीवर माझे सगळ्यांचे संबंध आहेत, म्हणून त्यांनी चुकीचं काय केलं, बरोबर काय केलं, त्याशी मी कुठं जोडतो आहात मला, आणि त्यामुळे त्यांचा व्यवहार मला माहिती असेल तर मी आज आलोच नव्हतो तुमच्याकडे, पळून गेलो असं ना कुठं बाबा. मी क्लिअर केल्यानंतर पण हा प्रश्न येणं हे चुकीचं आहे. क्लिअर केलं. अरे बाबा, मी तुला सांगतो बाहेर का पडावं लागलं, म्हणजे मला असं वाटतं बघ, आता मी परत काय बोललो तर तुम्ही रागवाल माझ्यावर. एक पत्रकार म्हणून आपल्याला कमीत कमी इतकी माहिती पाहिजे की एकदा खासदार आणि केंद्रात मंत्री झाल्यानंतर कुठली नोकरी करता येत नाही, कुठल्या भागीदारीत राहता येत नाही, हे कायदा आहे बाबा, माहिती घे ना. माझी एवढीच विनंती आहे की माहिती घेतो. ऑलिम्पिक मध्ये आता तुम्ही नाही, मला नाही वाटत, नाही काही नाही. हे बघा, मला असं वाटतं एकाच माणसांनी आरोप केले, राजू शेट्टी साहेबांनी, त्यांना खरी परिस्थिती समोर आल्यावर त्यांनाही लक्षात येईल, त्यामुळे मी कोणालाही दोष देणार नाही, कुठलीही चौकशी मागणार नाही. माझ्या पुणेकरांच्या मनात जर शंका आली असेल की आमचा खासदार चुकला का काय, त्यासाठी हे स्पष्ट. ऑलिम्पिक मध्ये आता अजितदादांनी तुमचा फॉर्म राहिलेला आहे, याच्याकडे कसं बघता? आमने सामने लढत होईल काय ऑलिम्पिक? आता ऑलिम्पिक मध्ये दादा आहेत, त्यांची मंडळी उभी आहेत, आमची आहेत. आम्ही शेवटी खेळ हा विषय वेगळा आहे, राजकीय परिस्थिती राज्यातली माहिती हा वेगळा आहे, त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होईल असं वाटतंय. धन्यवाद. एक मी बोलतो, त्याच्यावर बोलतो, आधी याच्या विषयावर. हे बघा, महावीर, मी दाखवतो की माझ्या सोशल मीडियाला पण बघतो, बघा ना तुम्ही, महावीर जयंतीला या शहरातल्या कमीत कमी 15 ते 20 कार्यक्रमाला मी जातो, मला निमंत्रण आलं मी जातो. तुम्ही बघा ना, महावीर जयंतीचा पटकाय गळ्यात, अरे असं काय करताय? त्यामुळे कुठलं काय जोडायचं कुठं याचं भान थोडं ठेवा. अण्णा, सातत्याने गुन्हेगारीच्या बाबत पुणेकरांकडून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एक लोकसभेचा खासदार, राज्यसभेचा खासदार आणि एक कॅबिनेट मिनिस्टर असलेल्याच मतदारसंघात हे सगळे प्रश्न उद्भवत असताना तिथले लोकप्रतिनिधी बघा, मागच्या वेळेला सुद्धा पुण्यामध्ये एक मोठी मॅरेथॉन होती, आंतरराष्ट्रीय स्तराची मॅरेथॉन होती, 25,000 धावपटू विदेशातून देशातून तिथे येत आहेत आणि तिची प्रेस होत्या. ती प्रेस संपल्यानंतर मी सगळ्यांना आपल्याला हेही म्हणालो की बाबा हे झाल्यानंतर आपण थोडेसे त्याच्यावर बोलू, पण मला असं वाटतं की त्यावेळेस सुद्धा विपर्यास झाला, मूळ बोलले नाही, मूळ निघून गेले, आणि त्याच्या पुढं ज्या विषयासाठी मी प्रेस घेतली होती त्याच्या बातम्या आल्याच नाहीत, आणि बातमी आली कुठली, मी निघून गेलो. हे बघा, माझी जबाबदारी आहे, मी पुण्याचा खासदार आहे, मी या पुण्यात आज माझा लहानाचा मोठा झालोय, मला माझ्या पुण्याबद्दल अभिमान आहे, माझ्या पुण्याबद्दलचं माझं जे दायित्व आहे, जी जबाबदारी आहे ती मी कधीच झटकू शकत नाही. आणि त्यामुळे या पुण्यातला कुठलाही गुन्हेगार असो त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं सगळ्या मुसक्या प्रत्येकाच्या आवडल्या जाते. आता नुसतं कोथरूड नाही, मी पुण्याचा आहे, कोथरूडमध्ये पण नाही झालं पाहिजे, पुण्यात पण नाही झालं पाहिजे. तुम्ही पोलीस कमिशनरना एकदा कधीतरी विचारा की पुण्याचा खासदार तुमच्या संपर्कात या विषयात आहे, सातत्यानं संपर्कात आहे, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या सूचना देतोय. त्या तर शेवटी माझं पुणे, आज पुण्याचं नाव जगभरात मोठं आहे हो, आणि माझी बाकी सुद्धा लोकांना विनंती राजकीय नेत्यांना, हा ठीक आहे झालं, चुकीचं झालं, दुरुस्त करू, पण कृपा करून सातत्यानं पुण्याचं नाव बदनाम करू नका. हे सगळं सरळ करू, आपण सगळं सरळ करता येईल, पोलीस आहेत, व्यवस्था आहेत, सगळं होईल, पण आपल्या शहराचं नाव हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे, चांगलं ठेवून आपल्याला याच्यावर काय काम करता येईल सगळ्यांनी मिळून करू. कोण बदनाम करते? कोण काय पुण्यात गुन्हेगारी वाढली, पुण्यात हे वाढलं, पुण्यात ते वाढलं, तर मला असं वाटतं की काही गोष्टी स्वीकारू आपण, त्या दुरुस्त करू आपण,
पण हे शहर आज एक विद्येचं माहेरघर आहे, सांस्कृतिक राजधानी आहे. या देशाला, या शहराला आज जगभरात एक मोठं वेगळं स्थान आहे, ऐतिहासिक वारसा आहे. आणि मला असं वाटतं की ह्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या दुरुस्त कशा होतील, या होणार नाहीत याचा विचार करू. पण आपण आपल्या याच्यात अख्खं पुणे खराब झालं, पुणे बदनाम झालं, पुणे वाईट झालं, कृपया या लाईनवरती कोणीच बोलू नये अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.